लाईट तर आली, पाणी आले का बघते. लाईट आणि पाणी दोन्ही बी आले. नक्कीच हे काम सत्याने केलं असणार. कोणी आहे का घरात? कोण पाहिजे? मंजिरी वाघमारे तुम्ही का? हो मीच. तुमचं कुरिअर घेऊन आलोय. माझं? हा. ताई थोडं पाणी देताय का? हो देते. चालून आलोय. देते देते. प्रिय मंजू, माझ्या मुली, तुझ्यासाठी एक खास सरप्राईज पाठवले. तुला नक्कीच आवडेल. मी आहे सिस्टम. या सगळ्या सिस्टमचा तू एक छोटासा भाग आहे. त्यामुळे तुला सांगतो, नीट राहा, जपून राहा. हे लेटर नक्कीच तात्यासाहेबांनी पाठवलं असेल, पण असं अर्धवट का लिहिलं? मम्मी, मम्मी बाहेर ये. मम्मी, काय हो चित्रकार, अजून काय चुगली केली माझ्याबद्दल लेखापाशी? माया अगं किती कोडगी झाली आहेस ग तू. एक तर स्वतःचा अहंकार जपण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जातेस आणि वरती मला काहीच माहित नाही असं वागतेस. हो चित्रकार जी काय ती स्पष्ट बोला. उगा माझ्या दाखवू नका तुम्ही. स्पष्ट बोलायचंय ना? मी बोलतो स्पष्ट. पण तू पण स्पष्टपणे उत्तर द्यायचं. माझ्या घरची लाईट आणि पाणी तू कट केली होतीस ना? मंजू वहिनी, मंजू वहिनी, मंजू वहिनी. काय ग? सत्या त्या मम्मींशी जोर जोरात भांडतोय. चला लवकर चल. काय? मी काय करत असं सत्या? आणि कुणाची हिंमत झाली तुझ्या घरचं लाईट आणि पाणी बंद करायची? कोण आहे ती असा?
माया मला चांगलं माहित होतं की तू ही गोष्ट कधीच कबूल करणार नाहीस, म्हणून आम्ही त्या माणसालाच घेऊन आलोय. सुदर्शन, बोल आता, बोल की. बोल की. अगं आई आहेस का कैदाशी नाहीस ग? स्वतःच्या पोराला पाण्या वाचून तडपडताना बघायला मजा आली ना तुला? होय का? अगं आम्ही कसे दिवस काढलेत ना ते आमचं आम्हाला माहित. मास्तर लाज वाटते मला तुला आई म्हणायची. हे बघ सत्या, हे समजा करताना काय मला आनंद नाही झाला. आणि तू तरी काय केलं? ह्या पोरीसाठी आईला सोडलंस तू? तेव्हा तुला काय नाही का वाटलं? मम्मी, मी घर सोडलं ते तुझ्या वागण्यामुळं. त्यात वाघमाऱ्यांचा काही दोष नाही. हे चुकतंय सत्या तुझं. ह्योच पुळका घेतो ना तिचा, म्हणून राग येतोय मला. अरे एवढ्या चुका करून पण पाठीशी घालतोयस तू हिला. हिनं तुला घरापासून दूर केलं, माझ्यापासून तोडलं, आणि तू आता त्या देव मानतोस ना, तर त्यांच्यावर बी हिनं आरोप केले. आणि एवढंच नाही तर नवरा असताना बी दुसऱ्या माणसावर शेण खात फिरली. मम्मी बस. लई बोललीस हा मम्मी, लई बोललीस. माझ्या बायकोबद्दल एक बी वाकडा शब्द ऐकून घेणार नाही मी. जर बोललीस ना तर विसरून जाई ना तू माझी आई असते. काय करशील? जीव घेशील माझा? घे जीव माझा, घे माझा जीवन कर एकदा तरी कमी होला. काय म्हणलं सत्य तू? आई म्हणून विसरून जाशील मला? अशी धमकी देतोयस तू? मग नीट कान देऊन ऐक. मीच आज फक्त विसरून जाते का तू माझा पोरगा आहेस ती? माझ्यासाठी आजपासून माझा एक पोरगा मेला.
माया काय बोलतेस कळतंय का तुला? तोंडाला आवर घाल जरा. हो चित्रकार गप्प बसा तुम्ही. आईचं काळीज आहे माझं. 9 महिने या पोराला पोटात पाडवलं, लहानाचं मोठं केलं आणि आज आईच्या अंगावर जाऊन येतोय. चालतं इथं तू थोबड मी बघायचं नाही मला तुझं. मला बी नाही बघायचं तुझं थोबाड. नाही बघायचं तुझं थोबाड. नाही ठेवायचं तुझ्याशी काही संबंध मला. ठीक आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेव. एक दिवस ह्याच मम्मी समोर तुला नाक घासत यावं लागलं. तो दिवस मी लवकर आणीन. कुठं होतीस रातभर? मम्मी साहेब, अहो मी ते मौर्य साहेब. मम्मी काय झालंय? हिला विचारती कुठं तोंड काळा करून आली ती. रातभर ती तिच्या यारासोबत त्या मोरे सरासोबत हिंडत होती. बाद झालं मम्मी साहेब, लई ऐकलं तुमचं. आजवर जेवढा त्रास दिला तो सगळा सहन केला, पण माझ्या नवऱ्याशी असं वागलेलं मी कधीच विसरणार नाही. नाक घासत सत्याने तुम्ही याल आमच्या दारात. मी माझ्या नवऱ्याला तुमच्यासारख्या कारस्थानी बाई समोर झुकू देणार नाही. चल सत्या. तात्यासाहेब आम्हाला सोडा. आम्ही तुम्ही सांगाल तसं वागू, सांगाल तसं करू, पण आम्हाला सोडा. मी तुमच्या पाया पडतो. हो तर हा सगळा विचार त्या मंजरीला सगळं सांगायच्या आधी करायला पाहिजे होता. अहो पण आम्ही काही सांगितलंच नाही ना तात्यासाहेब. अहो आम्ही तिला भेटलोच नाही तर. तात्यासाहेब, अहो आम्ही असं काहीच केलं नाही. आम्ही तर उलट असं काय आमिष दाखवलं तिने? तुम्ही सगळं भडा भडा सांगून टाकलं. अहो नाही, स्वतःच्या हाताने स्वतःची तिरडी बांधली तुम्ही. निघायची तयारी करा. हॅपी जर्नी. तात्यासाहेब, तात्यासाहेब असं बोल नका. तात्यासाहेब, तात्यासाहेब, तात्यासाहेब. काय झालं? कसला विचार करतोस? माझा विश्वासच बसत नाही वाघमारे. ज्या आईनं मला जन्म दिला ती असं कसं वागू शकते माझ्या बरोबर? तिचा मी एवढा लाडका होतो, जी मला लेकरू कोकरू वागरू म्हणायची. मला साधं खर्चटलं जरी ना तर तिला लई त्रास व्हायचा. रात्रभर झोपायची नाही ती. त्यानी तीच आई मला म्हणाली की मी मेलो तिच्यासाठी.
सत्या खरं तरी सगळं माझ्यामुळे होत. मी जर तुझ्या आयुष्यात आलेच नसते ना तर तुझी आणि मम्मी साहेबांची नाळ कधीच तुटली नसती. वाघमारे, अहो यात तुमचा काहीच दोष नाही आहे. मम्मीनं चुकली आपल्याला समजून घ्यायला. आधी नव्हती ती अशी, पण जेव्हापासून तिला पैसा जास्त महत्वाचा वाटायला लागलाय ना तेव्हापासून नाती तोडायला लागले ते. तू नको काळजी करू सत्या, मी आहे तुझ्यासोबत. मी सगळं नीट करीन. नगरसेवक झाला भाई, मम्मीच्या अंगावर चालून येतो, मम्मीच्या अंगावर धावून येतो. माया अगं काय करतेस हे? मम्मी अगं काय करतेस तू? आजपासून ह्या घरात सत्यान्नवेचं नाव घ्यायचं नाही कुणी. माझ्यासाठी ह्यो लेख दिला. नाही मम्मी, हे बघ तू डोक्यात राग घालून घेऊ नको, शांत हो. आपण बसून बोलूयात की. हे बघ सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील. जयदत्ती येळ कधीच गेले. माझ्यासाठी आजपासून ह्यो लेख दिलाय. आता ह्या घरात फक्त एकच लेख आहे आणि तोच ह्या घराचा वारस असणार. मम्मी अहो काय? ते तात्यासाहेब काय आता आपल्याला जिवंत सोडणार नाही. आता आपल्यालाच काहीतरी करायला लागेल. आपल्याला ना लवकरात लवकर इथनं बाहेर पडायला पाहिजे. काय काही करून काय लवकर काय? तात्या साहेब आहे तो, डेंजर माणूस आहे. त्याच्या कचाच्यात एखादा माणूस सापडला ना कधीच सुटत नाही. आता तो बरोबर आपला काटा काढणार बघ. आपल्याकडे अजून पण एक मार्ग आहे. कुठला मार्ग आहे तुझ्याकडं? मंजू. मंजू? की मंजूच आपल्याला यातून वाचवू शकते. काही पण करू नये ना, आपला निरोप तिच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तात्या साहेबांनी आपल्याला इथं किडनॅप करून ठेवले ही गोष्ट जर मंजूला कळली ना तर ती नक्कीच आपल्याला इथून सोडवण्याचा प्रयत्न करेल. हे बरोबर आहे तुझं. चांगलं डोकं चालवलंस. हे घे. कोण नाही? लवकर लवकर ये. तू लवकर ये. ए कदम हे थांब. तुम्ही खाली काय करताय? खाली कसं आलो तुम्ही? आलो मी आलो. ते ही जी शिडी आहे ना ती वरून नेमकी खालीची येते की खालून आणखी कुठं वर जाते ते असं बघित होतो आम्ही. इतक्यात तुम्हीच बघितलं. पण काय काळजी करू नको का बायको. पंकज शेट आहेत. अरे आपण एकत्र काम केलेलं आहे खूप. पंकज शेट काय म्हणताय? नाही म्हणजे काय आम्हाला जरा जाऊ द्या. ए यार काय डोकं बिकत फिरलंय का काय तुझं? काय बोलताय तुम्ही? आधी रूम मध्ये चला पटकन. रूम मध्ये नाही जाऊ शकतो. पंकज शेठ अहो आपण किती कामं केली एकत्र. विसरला का तुम्ही? तुम्हाला मांडवली स्टार म्हणतो आम्ही.
कारण तुम्ही नुसती मान डोलवली तरी आम्ही लगेच मांडवली करायला पोचतो, बॅग बिग घेऊन. केलंय ना आपण. जाऊ द्या, सोडा, तुमच्या पाया पडतो. जाऊ द्या आम्हाला. तुम्हाला सांगतो, मला माझ्या मीनाक्षीची लय आठवण येते हो. कोण रे? मीनाक्षी माझी म्हस, सगळ्यात जुनी सिनियर. तिचा आवाज सारखा माझ्या कानात घुमतो आणि मधीच आमचा तो जब्या रेडाय ना, त्याचा हंबरण्याचा पण आवाज आला. नाही, शकून बरोबर नाहीये तो. जब्या जेव्हा हंबरतो ना तेव्हा धोका निश्चित येतो आणि समोर धोका आलाच. हे काय बोलते कळतं का तुला? हा, तुम्हाला शेवटचं सांगतो, आधी रूम मध्ये जायचं. पंकज ना, आपण बसूयात ना, बसून बोलू. व्यवहाराचं बोलू. तुम्ही म्हणाल तसं आपण करूयात. हा, ए बंद कर. तुम्हाला दोघांना सांगतो, तात्यासाहेब हा माणूस तुम्हाला माहिती आहे कसा. राक्षसाला लाजवाल अशा वृत्तीचा माणूस आहे. उगा तुमच्या असल्या भानगडीत मला घ्यायचं नाही, आधी वर जायचं. पंकज दादा, मी पदर पसरते, तुमच्या पुढे पाया पडते हवं तर, पण आम्हाला जाऊ द्या. आम्ही काय म्हणतो ते एकदा ऐकून तरी घ्या ना. मला काय ऐकायचं नाही तुमच्या दोघांचं. उगाच माझ्या मूळ पदावर यायला लावू नका. तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही मूळ पदावर येणार नाही, आम्ही काय पदावरून खाली जाणार काय? म्हणजे? आमची पण पद आहेत की, आम्ही पण आमच्या अवकातीवर येऊ शकतो आणि ते आलं तर काय भोगावं लागेल तुम्हाला पण माहितीये. चल का, चल काय करतो बघ. चल तू. हे बघा, भारी सगळ्यांना भारी पडायला. आणि लक्षात ठेव, आत्ताची डेअरिंग केलीस ना, परत केली ना तर डायरेक्ट ठोकी ना तुला. माझा जेवण कर एकदा तरी कमी होला. हिनं तुला घरापासून दूर केलं, माझ्यापासून तोडलं, आणि तू तात्यासाहेबांना देव मानतोस ना, तर त्यांच्यावर भी आरोप केले. आणि एवढंच नाही तर नवरा असताना भी दुसऱ्या माणसावर शेणखत फिरली. पण नीट कान देऊन ऐक, मी आसपास विसरून जाते का तू माझा पोरगा आहेस ती. माझ्यासाठी आसपास माझा एक पोरगा मेला. सत्या, तुझ्या आवडीचा शिरा केला, नाश्ता करून घेशील? नाही, नको, मला उशीर होईल. सत्या, हे बघ, बस इथं. काल रात्री पण काही खाल्लं नाहीस, असं उपाशी पोटी बाहेर नाही पडायचं. घे. वाघमारे, खरंच भूक नाही मला. आता मम्मी साहेबांचा राग माझ्यावर काढणार वे. जाऊ दे, मी पण नाही नाश्ता करत, अशीच जाते. वाघमारे, तुम्हा बायकांना ना नवऱ्याला कसं कात्रीत पकडायचं ते बरोबर माहिती असतं. बसा, माझ्या बायकोला असंच उपाशी राहू देणार नाही. ठीक, आधी तुम्ही खा. आणि तुम्ही? नाही, मी डबा घेतला. काय झालं? कालचा विचार करतोयस? होय, मम्मीचं वागणं लय जिवारी लागलं बघा. माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी मम्मी तीच होती का, असा प्रश्न पडला मला. आणि त्यात मी रागाच्या भरात तिला जे काय बोललो त्याचं बी वाईट वाटलं. सध्या रे, मम्मी साहेबांचा स्वभाव माहितीये ना तुला, आणि तू जे बोललास त्याचं वाईट वाटू नको घेऊ. कधी ना कधी तुझा राग उपाळून वर येणारच होता. बरं, ठीक आहे, आवरून निघूया पटकन, उशीर होईल. जाताना मी सोडतो तुम्हाला पोलीस स्टेशन. हॅलो सत्या, अरे तात्यासाहेब आले, तुला बोलवलंय, जरा काम आहे त्यांचं. बरं, ठीक आहे, आलोच. काय झालं? कुणाचा फोन होता? तात्यासाहेबांनी बोलवलंय. का बोलवलंय? काम आहे म्हणून बोलवलंय. आता काय काम आहे? मला माहिती आहे तुम्ही असं सगळं काय विचारताय ते, आणि तुम्हाला काळजी वाटत असेल ना, तात्यासाहेब मला बोलवतात.
वाघमारे हे बघा, तुमच्या मनात जे काही गैरसमज असतील ना ते प्लीज दूर करा. सत्या, माझ्याकडे तात्यासाहेबांच्या विरोधात पुरावा आहे. मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे, तो मोबाईल बी त्यांनी चोरला. त्या चोरांना त्यांनीच पाठवलं होतं. कळत कसं नाही तुला? हे तर तुमच्या फोनची रिंगटोन आहे ना? होय, माझाच फोन आहे हा. आहे का? तुमचा फोन घरातच आहे की? नाही सत्या, घरात नव्हता फोन. त्या चोरानं माझ्या हातात हिसकावून घेतला होता. मी पप्पांच्या घरी गेले होते तेव्हा. मग घरात कसा येईल फोन? मोबाईल चोरीला गेला असं कळलं. तो मोबाईल तुला मिळवून द्यायची जबाबदारी पूर्णतः माझी. अरे कुणाची हिंमत झाली मोहिते पाटलांच्या मुलीचा मोबाईल चोरायची? तुला परत आणून देणार नाही. हा पण तात्यासाहेबांचा डाव. मी तुला व्हिडिओ दाखवते.